हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतूज लाईफ. सकाळी सकाळी प्रियांशला स्कूलसाठी बसमध्ये बसून द्यायला खाली आलो होतो आणि त्याला व्हिडिओमध्ये यायला अजिबात आवडत नाही. जेव्हा जेव्हा मी माझा ब्लॉगचा व्हिडिओ शूट करते तो त्याचा तोंड लपवतो किंवा चिडतो माझ्यावर लगेच की मला नाही घ्यायचं व्हिडिओमध्ये असं वगैरे. पण बाकी मात्र रील्स वगैरे बनवायचे असेल तर मात्र खूप जास्त एनर्जी असते त्याच्यामध्ये. तर असतो. त्यानंतर वरती आल्यानंतर माझी अंघोळ वगैरे करून घेतली, कारण मला जायचं होतं मार्केटमध्ये काही भाजी आणि फ्रूट्स आणायला. त्यामुळे पटकनच घरातलं आवरलं होतं, कारण प्रियांश स्कूलमध्ये आहे त्याच्या आतच मला जाऊन परत यायचंही होतं. म्हणून मग पटापट कामं आवरून घेतली घरातली. दिवा वगैरे लावून घेतला. देवाचा दिवा बाहेर तुळशीला वगैरे पाणी घालून सगळं असं काही नीटनेटकं आवरून घेतलं. कारण मार्केटमध्ये गेल्यानंतर माहीत नाही किती वेळ लागेल, आणि जे मार्केटला आम्ही जातो आहे ते खूप जास्त मोठं असं मार्केट आहे. तिथं प्रत्येक गोष्ट अवेलेबल असते. सो बघायला प्रत्येक गोष्ट म्हटलं की वेळ जातोच, आणि फ्रेंडसोबत जाते म्हटल्यानंतर त्यांचं काही माझं काही असं घेणं करता करता वेळ जातोच. त्यामुळे लवकरच आम्ही निघणार होतो. म्हणून म्हटलं जाण्याआधी पहिले माझं हेअर वॉश करून घेतलेलं होतं. सो माझं हेअर केअर स्किन केअर असं दोन्ही पण करून घेतलं. मार्केटला जाण्याआधी थोडंसं खाऊन घेतलं, कारण मार्केटमध्ये वेळ लागणार असं मला माहीतच होतं. कारण किती नाही म्हटलं तरी सगळं घेता करता फिरता आणि एक गोष्ट नाही तर भरपूर काही गोष्टी बघायच्या असतात. सो वेळ होतो, आणि हे इथलं मार्केट खूप जास्त मोठं आहे. सो मला व्हिडिओ घ्यायची मी विसरले होते. मी एंडला निघताना ही छोटीशी क्लिप तिथं घेतली. घरी आल्यानंतर मी जे काही फ्रूट्स व्हेजिटेबल्स जे घेतले होते म्हटलं ते पहिले व्यवस्थित काढून त्यांच्या बास्केटमध्ये भरून ठेवले होते. फ्रूट्स वगैरे मला खूप काही छान भेटतात, आणि मला चक्क तिथं निवडलेला लसूण भेटला होता, सोललेलं लसूण. कारण मला लसूण सोलायला खूप जास्त कंटाळा येतो. आणि हे 2 श्रीमंतांची फळं ॲव्होकाडो पण भेटली होती. सो मी ते पण आणलं, कारण खूप दिवस झाले मी ॲव्होकाडो टोस्टची रेसिपी बघते. सो मला ट्राय करायची होती त्यासाठी. आणि त्यानंतर सगळे फ्रूट्स वगैरे छान ठेवून दिले. व्हेजिटेबल्स वगैरे म्हटलं लगेच निसून घेऊ, कारण प्रियांश अजून आलेला नव्हता, त्याला वेळ होता. त्याच्यामुळे मग लगेचच भाजीपाला जे असतो तो सगळा निवडून वगैरे ठेवून दिला. कारण तसंच पडला की खूप लगेच खराब होतो, कारण पावसाचे दिवस आहे, पाणी लागतं. त्यानंतर मग घरातली भांडी वगैरे थोडीशी सकाळची राहिलेली होती टिफिनची वगैरे. सो तो भांडी वगैरे सगळं आवरून घेतलं. संध्याकाळी प्रियांशला अबॅकसच्या क्लासला घेऊन गेली होती. तिथून आल्यानंतर मग डिनर वगैरे बनवला, आणि त्याला डिनर खाऊ घातल्यानंतर त्याला लवकरच झोपी लावते, कारण सकाळी लवकर उठतो तर दिवसभर त्याचा आराम होत नाही. म्हणून मग रात्री लवकर झोपी लावलं की त्याची झोप पण पूर्ण होते. तर असा होता माझा आजचा दिवस आणि आजचा माझा व्लॉग. कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.